बर बाळांनो, आपला जो टॉपिक चालू आहे त्या टॉपिकचं नाव आहे आय थिंक संधी चालू आहे आपलं वर्ण व त्यांचे उच्चार. एक मिनटं, मला एक सांगा, जोडाक्षर व साधण्याचे प्रकार झाले ना आपलं? येस ऑर नो सांगा. आता संधी सुरू करायची. जोडाक्षरे व साधण्याचे प्रकार हा आपलं शेवटचं प्रकरण होतं, बरोबर ना? आपल्या सुरू करायची संधी, बरोबर. हां हां. तर आता गुड आफ्टरनून सगळ्यांना. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला संधी या टॉपिकवरती चर्चा करायची आणि संधी हा जो टॉपिक आहे हा टॉपिक हो, गुड आफ्टरनून. आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पहा, व्याख्या. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन नवीनच वर्णाची निर्मिती करतात, याला संधी असे म्हणतात. याला संधी असे म्हणतात. म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन नवीन वर्णाची निर्मिती करतात, त्याला संधी असं म्हणतात. संधी हा संस्कृत प्रकार आहे. इतर कोणत्याही भाषेमध्ये संधी हा प्रकार नाही. संधी हा प्रकार संस्कृत प्रकार आहे, त्याच्यात डायरेक्ट जोड बसतो. संधीमध्ये येणारे दोन शब्द एकमेकाशी संबंधित असतील याचं काही सांगता येत नाही. म्हणजे संधीमधला पहिला शब्द आणि दुसरा शब्द यांचा परस्पर संबंध असतो, ते जवळ आले म्हणून जोड बसतो आणि हे सोपं करण्याच्या नादात झालेला खेळ आहे. संधी हा प्रकार संस्कृत असून संधियुक्त सगळे शब्द तत्सम शब्द येतात. कोणते? तत्सम. संधी या शब्दाचा अर्थ जोडणे ऑब्लिक सांधणे. जोडणे ऑब्लिक सांधणे. संधी या शब्दाचा अर्थ आहे जोडणे ऑब्लिक सांधणे. ओके, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे, संधी हा प्रकार कोणत्या भाषेतील आहे? संस्कृत. संधी हा प्रकार आहे संस्कृत. संस्कृत संस्कृत हा प्रकार आहे आणि यालाच तत्सम शब्द म्हणतात. तत्सम शब्द. संधियुक्त शब्द सगळे तत्सम शब्द असतात. संधी हा प्रकार संस्कृत मधला आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे, संधी हा संस्कृत शब्द आहे. तत्सम शब्द म्हणजे संधियुक्त शब्द, आणि जर तुम्हाला संधियुक्त शब्द दिसला त्याला तत्सम शब्दच म्हणायचं आहे. काय म्हणायचं? तत्सम शब्द. आता लक्ष द्या, संधी होताना कोणती प्रक्रिया होते? पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन नवीन वर्णाची निर्मिती करतात.
पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन नवीन वर्णाची निर्मिती करतात, याला काय म्हणतात सांगा? संधी असं म्हणतात. संधीमध्ये एकत्र जोडल्या जाणाऱ्या शब्दांचा बऱ्याचदा एकमेकाशी संबंध नसतो. ठीक आहे. संधियुक्त शब्द तत्सम तद्भवदेशी यापैकी कोणत्या प्रकारात मोडतात? तर हे सगळे शब्द तत्सम शब्द असतात. तत्सम. संधी व समासातील नेमका फरक काय? समासात शब्द शेजारी येतात, संधीमध्ये जोड वर्ण तयार होत असतो. पहा, समासात शब्द शेजारी लिहिले जातात तर संधीमध्ये समासात शब्द शेजारी लिहिले जातात तर संधीमध्ये दोन वर्ण एकत्र मिसळून नवीन वर्णाची निर्मिती करतात. दोन वर्ण एकत्र येऊन नवीन वर्णाची निर्मिती करतात. ओके, ठीक आहे. खाली शब्दांचा प्रकार ओळखा. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, या ठिकाणी 1 आणि हे 2 आहे, तर मला सांगा बरं 1 आणि 2 मध्ये खाली शब्दांचा प्रकार कोणता? आई वडील आणि सूर्योदय याच्यामध्ये संधी कोणती आणि समास कोणता आहे? सांगा बरं जरा. संधी आणि समास याच्यामध्ये सांगा बरं काय? संधी कोणती आहे सांगा बरं जरा. वरचं खालचं 1 नंबर की 2 नंबर टाईप करा बरं जरा. संधी कोणती आहे? संधी आई वडील हा शेजारी लिहिलेला शब्द आहे, या ठिकाणी याला म्हणतात समास. आणि हा शब्द काय सांगा? संधी. दोन शब्द शेजारी लिहिले की त्याला समास म्हणायचं, एकमेकांत मिसळले की संधी म्हणायचं. ओके, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे, संधीतील एकत्र येणारे घटक लिहा. आता स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी असे 3 प्रकार संधीचे पडतात. मग संधीचे प्रकार कोणते? पहा, संधीचे प्रकार 3. मग ही 3 प्रकार कोणते? स्वर ऑब्लिक अच संधी, व्यंजन ऑब्लिक हल संधी आणि विसर्ग संधी. मग स्वर या ठिकाणी आहे स्वर अधिक स्वर, याला स्वर संधी म्हणतात. व्यंजन संधीमध्ये पहिला असतं व्यंजन, दुसरं व्यंजन किंवा स्वर हा प्रकार असतो. आणि विसर्ग संधीमध्ये पहिला असतो विसर्ग प्लस दुसरा असतं व्यंजन ऑब्लिक स्वर. झालं. आच म्हणजे स्वरसंधी. मग स्वरसंधीमध्ये दोन्ही पण स्वर एकत्र येतात. व्यंजन संधीमध्ये व्यंजन अधिक व्यंजन ऑब्लिक स्वर असतं आणि विसर्ग संधीमध्ये विसर्ग ऑब्लिक व्यंजन ऑब्लिक स्वर असतं. ह्या विसर्ग प्लस व्यंजन ऑब्लिक स्वर असतं. हे IMP करा बरं का, याच्यावरती परीक्षेला प्रश्न येतो. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की संधी ओळखताना तुम्हाला शब्दाची फोड करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती संधी स्वर आहे की व्यंजन आहे की विसर्ग आहे. मग जर पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाचा पाय मोडलेला जर नसेल तर ही असते स्वर संधी, पाय मोडला असेल तर ही असते व्यंजन संधी, आणि इथं 2 टिंब असेल तर त्याला म्हणतात विसर्ग संधी. म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटी काय अक्षर आहे किंवा काय वर्ण आहे त्यानुसार तुमचं काय ठरतं? संधीचा प्रकार ठरतो. मग मला सांगा, विद्याधिकार्थी हे इकडे पहा बरं जरा. 1, 2 आणि 3 मध्ये उत्तर सांगा बरं जरा. काय पटकन सांगायचं उत्तर कोणतं? 1, 2, 3. सर्वात महाग फक्त फोन
चला आता इथं स्वराधिक स्वर, मग या ठिकाणी ही संधी कोणती विद्याधिकार्थी, ही स्वर संधी. म्हणजे हा जो प्रकार आहे हा पहिला प्रकार आहे स्वर संधीचा. स्वर आता साहजिकच या ठिकाणी विसर्ग आहे, दोन टिंब येतं, मग ही विसर्ग संधी. या ठिकाणी पाय मोडलाय म्हणजे ही कोणती संधी आहे सांगा, व्यंजन. या ठिकाणी परत काय सांगा, व्यंजन संधी, कारण पाय मोडला ना म्हणल्यानंतर व्यंजन संधी असते. द्वादिक जन इथं दोन टिंब येतं, याचा अर्थ ही कोणती संधी आहे सांगा, विसर्ग. आणि देवादिकाला या ठिकाणी इथं परत स्वर आहे, या ठिकाणी ही परत स्वर संधी. झालं स्वर संधी. म्हणून एखाद्या शब्दामध्ये शेवटचा वर्ण कोणता आहे त्यानुसार तुमचा संधीचा प्रकार ठरतो, व्यंजन, विसर्ग आणि स्वरसंधी. आता स्वरसंधी ऑब्लिक अच संधी. स्वरसंधीला एकूण पहिला जो प्रकार आहे, एकूण 5 प्रकार आहे स्वरसंधीला. मग स्वरसंधीचे जे 5 प्रकार आहेत त्यात पहिला दीर्घत्व संधी आणि दीर्घादेश संधी यालाच म्हणतात. दीर्घादेश म्हणजे काय, दीर्घ स्वर तयार होतात. मग दीर्घ स्वर किती, एकूण 3 येतं, आ, ई आणि उ. मग हे दोन स्वर एकत्र येऊन आ, दोन स्वर ई, हे दोन स्वर हे. आणि जर जुन्या काळात जर विचार जर केला जुन्या संस्कृत भाषेचा, तर या ठिकाणी दीर्घ रू आहे, लक्षात ठेवा. रू अधिक रू बरोबर दीर्घ रू आहे तिथं, म्हणून हे सगळे दीर्घ स्वर येतं. म्हणून जर विचार जर केला दीर्घत्व संधीचा, तर ही दीर्घत्व संधी या संधीमध्ये तुम्हाला सगळे दीर्घ स्वर या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजेच अ आ पासून अ आ मिळून पुढे जर परत अ आ मध्ये आलं तर त्या ठिकाणी आ तयार होत असतो. मग या ठिकाणी काय होतं, काना दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार तयार होत असतो. आता हे जे प्रश्न येतं हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारताना याच्यावरती संधीचा प्रकार विचारतात. दीर्घादेश संधी, यनादेश संधी, गुणादेश संधी, वृद्धादेश संधी आणि आयादी आदेश संधी. आता पहिला प्रकार आपण पाहतोय तो म्हणजे दीर्घत्व संधी. काय पाहतोय, दीर्घत्व संधी. लक्ष द्या, अ प्लस अ बरोबर आ, अ प्लस अ बरोबर आ. मग या ठिकाणी सूर्य अधिक अस्त, या ठिकाणी अ आहे आणि या ठिकाणी अ आहे. इथला अ आणि इथला अ याचं मिळून होईल आ, या ठिकाणी होईल सूर्यास्त. सूर्यास्त. पुरुषाधिकार्थ पुरुषार्थ. त्यानंतर स अधिक अभिनय साभिनय, साभिनय. मिष्ट अधिक अन्न मिष्टान्न, मिष्टान्न. त्यानंतर मिष्टान्नानंतर कट अधिकाक्ष कटाक्ष. त्यानंतर सह अधिक अनुभूती सहानुभूती, सहानुभूती. झालं. मग या ठिकाणी पहा तुम्ही, हे साधं साधं लॉजिक लावतो मला एक. या ठिकाणी एकदम स्पष्टपणे दोन स्वर एकत्र येऊन नवीन वर्ण निर्माण केलेले दिसतील आणि नवीन वर्ण जर झाला तर त्या ठिकाणी नवीन वर्ण हा दीर्घ स्वर आहे, लक्षात ठेवा. मग दीर्घ स्वर कोणता आहे तर आहे. मग या ठिकाणी जर तुमच्या जोडामध्ये काना बसला किंवा दुसरी वेलांटी असेल किंवा दुसरा उकार असेल ती दीर्घत्व संधी असते, त्याला दीर्घादेश संधी असं म्हणतात, दीर्घादेश. याच्यानंतर पुढचे उदाहरण आहे तर रूपांतर, रूपाधिकांतर, मद अधिक अंध, प्रथमाधिक अध्याय, वस्त्राधिक अन्न, जोड अधिक अक्षर, मूळ अधिक अक्षर, स्वभाव अधिक अनुसार, स अधिक अध्यायी, सार अधिक आसार, सारासार. हे त्याचे बाकीचे उदाहरण येतं. मग दीर्घत्व संधीमध्ये आपण पहिल्यांदा पाहिलंय आ. आता आपल्याला पाहायचं आहे परत आ, अ आ. आता इथं काय होतं, अ अ होतं, आता इथं अ आ झालं. मग हिम अधिक आलंय, काय होईल सांगा, हिमालय. फलाहार गोलाकार, देवालय, देवालय, फलाहार देवालय, अनाथाश्रम, त्यानंतर मंत्रालय, मंत्रालय. झालं. शिशिर अधिक आगमन शिशिरागमन, शिशिरागमन, सिंह अधिक आसन सिंहासन, जन अधिक आदेश जनादेश, धनाधिक आदेश धनादेश, दुःखाधिक अर्थ दुःखार्थ, नील अधिक आकाश नीलाकाश, कार्य अधिक आरंभ कार्यारंभ आणि धर्म अधिक आश्रय धर्माश्रय. आता पुढचा मुद्दा आहे. आता अ आ पाहिला होता, पहिल्यांदा अ पाहिलं होतं, आता आ अ पाहूया. या ठिकाणी विद्याधिकार्थी काय होईल सांगा, विद्यार्थी. तिथं विद्यामृत, विद्यामृत. त्यानंतर भाषांतर, भाषांतर. मग त्याप्रमाणे आता दोन्ही ठिकाणी पहा, भाषा अधिक अंतर्गत आ आणि अ, गंगा अधिक अर्पण, लंका अधिक अधिपती लंकाधिपती. आता दोन्ही आले, दोन्ही पहा. मग या ठिकाणी दोन्ही शेवटी पण आ म्हणायचं आणि सुरुवातीला पण आ म्हणायचं. महिला अधिक आश्रम,
महिलाश्रम, कलाधिकानंद, कलानंद, राजाधिकाश्रय, राजाश्रय, राजाश्रय, विद्याधिकालय, विद्यालय, राजाधिकाज्ञा, राजाज्ञा, चिंताधिकातुर, चिंतातुर, रंभाधिकाज्ञा, रंभाज्ञा, महाअधिकात्मा बरोबर महात्मा. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे. आता महत्वाचा मुद्दा, आपल्या व्याकरणामध्ये र ला दोन उकार येते. बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. र ला दोन उकार कशा असतात पहा. र कडं त्या तिरप्या दांडीकडे वळलेला जर असेल तर तो पहिला उकार असतो आणि सरळ पुढे आला तर ते दुसरा उकार असतो. ह्या पहा, हा इकडे वळलेला आहे आणि हा इकडेला गाठ इथं पहा, हा उकार दुसरा असतो. म्हणजे र ला दोन उकार असतात. म्हणजे ते तुम्हाला रस्व आणि दीर्घ या प्रकारात डिवाइड करता येतात. कवी, हरी, वायू, प्रीती, गुरु हे शब्द पहा 5. या शब्दामध्ये कवी, हरी, वायू, प्रीती आणि गुरु हे शब्द ऱ्हस्व येतं. वेलांटी आणि उकाराचे काय सांगा, ऱ्हस्व येतं. आता हे शब्द ऱ्हस्व येतं तर मराठीमध्ये लिहिताना आता ह्या आपल्या ट्रेंडमध्ये दीर्घ लिहितात. वायू, गुरु, हरी आणि कवी हे सगळेचे सगळे दीर्घ लिहितात. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. गुरु हा जो शब्द आहे संस्कृतमध्ये या गुरुचा उकार पाहिला जर असेल त्याला म्हणतात शिक्षक. पण संस्कृतमध्ये गुरुचा उकार जर या ठिकाणी दीर्घ लिहिला त्याला म्हणतात जनावर. मग याचं अनेक वचन गुरे होतं, गुरे होतं जनावराचं, आणि गुरुचं अनेक वचन गुरुच राहतं. पण आता गुरु सुद्धा दीर्घ लिहायला लागलेत. मग गुरुचं अनेक वचन कोणत्या अर्थाने वापरलं त्यानुसार वचन द्या. शिक्षक म्हणलं तर गुरुचं अनेक वचन गुरुच, पण जनावर जर म्हणलं तर त्याचं अनेक वचन गुरे. ठीक आहे. हे शब्द आता दीर्घ लिहिले जातात. आता आपण ई कडे वळूया. छोटे दोन ई जर एकत्र आले त्यापासून पुन्हा काय होतो, ई तयार होत असतो, पण तो मोठा ई असतो. मग या ठिकाणी कवी अधिक इच्छा, इथं जर तुम्हाला लिहायचं ठरलं तर या ठिकाणी होईल कविच्छा. त्यानंतर मुनिच्छा, मुनिच्छा. त्यानंतर अभिष्ट, अभिष्ट. त्यानंतर हरिच्छा, वेलांटी दुसरी, हरिच्छा. आता या ठिकाणी 4च उदाहरणं होते म्हणून त्याचे काही बाकीचं शॉर्टकट केलेलं नाही. इथं छोटाई आणि मोठाई परत या ठिकाणी गिरी अधिक ईश, गिरीश. त्यानंतर परीक्षा, वेलांटी दुसरी. हा प्रश्न आता आलाय बरं का परीक्षेचा. आणि कवी अधिक ईश्वर, कवीश्वर, कवी अधिक ईश्वर बरोबर कवीश्वर. ओके. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे. ई प्लस ई बरोबर ई. रवी अधिक इंद्र, रवींद्र, रवींद्र. गोमतीच्छा, गोमतीच्छा. त्यानंतर फणींद्र, फणींद्र. त्यानंतर महींद्र, महींद्र. करींद्र, महींद्र, करींद्र. झालं. आता मोठाई, मोठाई आणि मोठाई. मही अधिक ईश, महिष. त्यानंतर रजनीश. त्यानंतर पार्वतीश, पार्वतीश. त्यानंतर महेश्वर, महेश्वर. झालं. पार्वतीश, महेश्वर. त्यानंतर उ प्लस उ बरोबर उ, उ प्लस उ बरोबर उ. गुरु अधिक उपदेश, गुरुपदेश. मोठा उ आला इथं, गुरुपदेश. रघुत्तम, रघुत्तम. भानुदय, भानुदय. रघुत्तम, भानुदय. त्यानंतर छोटा उ मोठा उ, गुरु अधिक उरु. हा मोठा इथं इथं मधला जो उ आहे तो मोठा राहिला इथं गुरुर, गुरुर, गुरुरु. आणि म्हणून आपण ते म्हणतो ना गुरुरु ब्रह्मा, गुरुरु विष्णू, तो शब्द आहे गुरुरु शब्द आहे तो. त्यानंतर सिंधू अधिक उर्मी, सिंधुर्मी, सिंधुर्मी. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मोठा उ आणि छोटा उ. आता मोठा आणि छोटा उ जर म्हणलं त्याला दीर्घ उकार होणार आहे. मग या दीर्घ उकार म्हणलं तर भू अधिक उद्धार, भूतदार, बुद्धार. लघुत्तरी हा शब्द सुद्धा पहा, लघुत्तरी. बऱ्याच ठिकाणाचा उकार पाहिला जातात, लक्षात ठेवा. पण व्याकरण दृष्ट्या तो दुसरा उकार पाहिजे. त्यानंतर वधू अधिक उत्कर्ष, वधुत्कर्ष. वधुत्कर्ष. त्यानंतर भुआधिक ऊर्जा, भुर्जा. भातृआधिक ऋण, भ्रातृन. मातृआधिक ऋण, मातृन. पितृआधिक ऋण, पितृन,
पितृण. आता हा जो रू आहे दीर्घ, दीर्घ रू आता आपल्या याच्यामध्ये नाही, लक्षात ठेवा, म्हणजे वापरात नाही. दीर्घ रूची संधी आता वापरत नाहीत, पण व्याकरणामध्ये संधी दिली बघ ती लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आहे आदेश म्हणजे काय. संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे, याला आदेश असे म्हणतात. आता आदेश म्हणजे सांगा, आपण पाहिलं होतं पहा, अ आ झालं होतं, दुसरा वर्ण आला होता तिथं नवीनच. त्याप्रमाणे एका वर्णाच्या ऐवजी दुसरा वर्ण येणं याला आदेश असं म्हणतात. आणि आदेशाचे एकूण तुम्हाला 5 प्रकार दिसतील: दीर्घादेश, यनादेश, गुणादेश, वृद्धादेश आणि आयाद्यादेश, असे एकूण 5 आदेश आहेत. आता आदेश म्हणजे काय, संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे, याला आदेश असं म्हणतात. आता आपण पाहिला दीर्घादेश पाहिला, आता गुणादेश आपण पाहूया. गुणादेश म्हणजे काय, 2 वर्ण एकत्र येऊन ए ओ अर तयार होतो, म्हणजे या ठिकाणी एक मात्रा तयार होतो किंवा एक रफार तयार होत असतो. गुणादेश संधी ओळखण्याच्या सगळ्या शॉर्टकटमध्ये साधन सांगतो तुम्हाला, मात्रा किंवा रफार हे लक्षात ठेवायचं, बरोबर तुम्हाला गुणादेश लक्षात ठेवेल. आणि हे जर लक्षात नाही ठेवलं, आता पहिल्या वृद्धादेशमध्ये काय होतं, आ ई आणि उ होतं, 3 दीर्घ स्वर होते आणि रू पण होत दीर्घ. इथं मात्र तसं नाही, या ठिकाणी तुम्हाला एक मात्रा आणि रफार आहे. मग इथं पहा, अ ऑब्लिक आ प्लस ई ऑब्लिक ई बरोबर ए, अ ऑब्लिक आ प्लस रू बरोबर आर, अ इकडं सरकेल, र इकडं सरकेल. या ठिकाणी इथं ओ एक मात्रा आणि या ठिकाणी अल, हे मात्र नवीन आहे, नवीन आहे. आता हा जो प्रकार आहे, हा प्रकार आत्ता टाकलाय, म्हणजे ह्या पुस्तकात, याच्या अगोदरच्या पुस्तकात मी टाकलेलं नव्हतं, कारण त्याची टाकायची आवश्यकता पण लागली नव्हती. झालं. आता गुणादेश पाहूया. गुणादेशामध्ये तुम्हाला एक मात्रा दिसेल, या ठिकाणी पहा, अ प्लस ई बरोबर ए. आता हा जो ए हा एक मात्रा असतो, आणि असं जर असेल याला 2 मात्रे म्हणतात याला. मग ईश्वर अधिक इच्छा, या ठिकाणी काय होईल सांगा, ईश्वरेच्छा, ईश्वरेच्छा. त्यानंतर लोक अधिक इच्छा, लोकेच्छा. त्यानंतर स्व अधिक इच्छा, स्वेच्छा. त्यानंतर इतर उदाहरणे, मनुष्य अधिक इतर, मनुष्येतर. राष्ट्र अधिक इतिहास, राष्ट्र इतिहास. मुख अधिक इंदू, मुखेंदू. आणि गज अधिक इंद्र बरोबर गजेंद्र. ओके, ठीक आहे. आता अ प्लस ई बरोबर ए, अ प्लस ई बरोबर ए. गण अधिक ईश, या ठिकाणी काय होईल सांगा, गणेश. त्यानंतर राम अधिक ईश्वर, रामेश्वर. राम अधिक ईश्वर बरोबर रामेश्वर. उदाहरणामध्ये पहा, ज्ञानेश्वर, गुणेश आणि सुरेश्वर, हे सगळे शब्द येतं. हे शब्द सगळे मात्रा दाखवतात, आणि मात्रा जर म्हणलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सरळ वरती एक रेषा मारायची. म्हणजे तुम्हाला गुणादेशामध्ये फक्त एक मात्रा किंवा रफार दिसला पाहिजे. आणि तो अलवाला शब्द आहे ना, तो आतापर्यंत कधीच आलेला नाही, त्याच्याबद्दल विषय म्हणजे तो घेऊ सुद्धा नका. आ प्लस ई बरोबर ए. आता तुम्हाला की या ठिकाणी आ प्लस ई बरोबर आई व्हायला पाहिजे, आई व्हायला पाहिजे, पण या असं एक असं झालं, हा संधीचा नियम आहे. आपण आ प्लस ईचा आई करतो, इथं मात्र ए होत असतं, हा उच्चाराचा फरक आहे. संधी हा नियम वेगळा आहे, आणि संयुक्त स्वर तयार करताना नियम वेगळे येतं. मग इथले नियम इथं लागू करायचे, तिथले नियम तिथं लागू करायचे. मग या ठिकाणी महा अधिक इंद्र काय होईल सांगा, मग इथं महेंद्र. त्यानंतर यथाधिक इष्ट, यथेष्ट, काय म्हणतात, यथेष्ट. त्यानंतर आ प्लस ई बरोबर ए, रमाधिक ईश, काय होईल सांगा, रमेश. आणि उमाधिक ईश काय होईल, उमेश, उमेश. रमेश आणि उमेश. चला, महेश, अयोध्येश, राजेश आणि लंकेश्वर, हे सगळे शब्द तुमचे लक्षात ठेवायचे. तुम्हाला परीक्षेत याच्यावरती मात्रा 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 दिसेल. महा अधिक ईश महेश, अयोध्या अधिक ईश अयोध्येश, राजा अधिक ईश राजेश आणि लंका अधिक ईश्वर बरोबर लंकेश्वर. झालं. आता अ प्लस उ बरोबर परत ओ झाला. मग ओ जर झाला, अ आणि ऊचा मिळून ओ झालाय, मग या ठिकाणी ओ जर झाला तर कुल अधिक उत्पन्न, याचं काय होईल, मग इथं कुलोत्पन्न, कुलोत्पन्न. त्याप्रमाणे ज्ञान अधिक उदयचं काय होईल सांगा, ज्ञानोदय. ज्ञान अधिक उदयचं काय होईल, ज्ञानोदय. त्याप्रमाणे चंद्र अधिक उदय, चंद्रोदय. सूर्य अधिक उदय, सूर्योदय. पुरुष अधिक उत्तम, पुरुषोत्तम. अन्य अधिक उक्ती, अन्योक्ती. निसर्ग अधिक उपचार, निसर्गोपचार. प्रश्न अधिक उत्तर, प्रश्नोत्तर. तुम्ही लगेच फोड करून पाहिजे शब्दांची. गणेश अधिक उत्सव, गणेशोत्सव. दीर्घ अधिक उत्तर, दीर्घोत्तरी. स्वभाव अधिक उक्ती, स्वभावोक्ती. राष्ट्र अधिक उत्तेजक, राष्ट्रोत्तेजक. अल्प अधिक उपहार, अल्पोपहार. उत्तम अधिक उत्तम, उत्तमोत्तम. सह अधिक उदर, सहोदर. पर अधिक उपकार, परोपकार. नर अधिक उत्तम, नरोत्तम. शीत अधिक उष्ण, शीतोष्ण. आत्मा अधिक उन्नती बरोबर आत्मोन्नती. आणि देश अधिक उन्नती बरोबर देशोन्नती. झालं. आता महत्वाचा मुद्दा, परत पुन्हा अ च्या पुढे मोठा उ आला, यांचं झालं ओ.
मग समुद्र अधिक उर्मी याच्यामध्ये जोडामध्ये लिहायचं ओ तुम्हाला समुद्रोर्मी, समुद्रोर्मी झालं. त्यानंतर जल अधिक उर्मी बरोबर जलोर्मी. एक अधिक ऊन बरोबर सांगा एकोन, एक अधिक ऊन बरोबर एकोन. आता पुढचा मुद्दा आहे आ प्लस उ बरोबर ओ. या ठिकाणी परत ओ घ्यायचा. गंगा अधिक उदक गंगोदक, गंगोदक. त्यानंतर धारा अधिक उष्ण धारोष्ण. महाधिक उत्सव महोत्सव, महोत्सव झालं. आता आ प्लस उ बरोबर ओ. गंगा अधिक उर्मी बरोबर गंगोर्मी, गंगोर्मी. त्यानंतर रंभाधिक उरु रंभोरू. त्यानंतर सप्ताधिक ऋषी. आता अर जर तयार झाला तर हा इकडे सरकेल आणि हा इकडे सरकेल श करे, कारण या रूचा अर होत असतो, रू निघून जाईल. मग सप्तर्षी, सप्तर्षी देवर्षी, सप्तर्षी आणि देवर्षी. IMP करा सगळं महत्वाचं. याच्यावरती फक्त इथपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवा की प्रश्न विचारले जातात देवर्षी आणि याच्यावरती सुद्धा. आणि ही जी संधी ती गुणादेश संधी लक्षात ठेवा. गुणादेशामध्ये एक तर रफार तयार होत असतो, एक तर एक मात्रा तयार होत असतो. ते अलवाल लक्षात ठेवायचं नाही. आता राजा अधिक ऋषी राजर्षी, राजर्षी. महाधिक ऋषी महर्षी, महर्षी. आता अ अधिक लू बरोबर अल. तव अधिक लुकार. मग हे अ गेलं हे लू गेलं. मग या ठिकाणचा पाय मोडायचा, हा इथून हे करायचा, ह इकडे सरकेल हे इकडे सरकेल, क कडे सरकेल. मग या ठिकाणी तवलकार, तवलकार. कल ऑलरेडी का नाही. प अधिक लुकार पवालकार, पवालकार, पवालकार. तवालकार आणि पवालकार हे नवीन शब्द टाकलेत मी या ठिकाणी. तुम्हाला इथं याचा काहीच कुठल्याच प्रकारचा काही टेन्शन घेऊ नका, हा लक्षात नका घेऊ. इथून याच्या अगोदरचे जे शब्द आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वरसंधी हा जो प्रकार आहे तो दोन स्वर एकत्र येण्या याच्यावरती अवलंबून आहे. पहिल्या नियमात सजातीय स्वर एकत्र येतात, दुसऱ्या नियमापासून विजातीय स्वर एकत्र येतात. यांना विजातीय संधी सुद्धा म्हणू शकता तुम्ही आणि पहिल्याला सजातीय संधी सुद्धा म्हणू शकता. आता पुढचा मुद्दा आहे वृद्धादेश. आता वृद्धादेश भानगड काय. बर एकच मिनिट हा. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे वृद्धादेश. आता वृद्धादेश ही जी संधी याच्यामध्ये तुम्हाला दोन मात्रे दिसतील. काय दिसतील. दोन मात्रे. आता या ठिकाणी इथं पहा जरा थोडंसं. हे पवालकार झाला, हे झालं. हे सगळे जे शब्द आहेत तुम्हाला हे सगळे शब्द काय दाखवतात तुम्हाला एक एक मात्रा दाखवतात. पण आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल वृद्धादेशमध्ये. वृद्धादेश मध्ये दिसेल तुम्हाला दोन मात्रे. किती मात्रे. दोन मात्रे. ओके ठीक आहे. अ ऑब्लिक आ प्लस ए ऑब्लिक आई बरोबर आई. अ ऑब्लिक आ प्लस ओ ऑब्लिक औ बरोबर औ. अ प्लस ए बरोबर आई. मग या ठिकाणी अ प्लस ए जर आई होतं तर मग मला सांगा आता या ठिकाणी नेमकं काय होईल. पावर का बारकाईनं. या ठिकाणी क्षण अधिक एक यांची संधी होताना ही काय होईल सांगा. क्षणैक. किती मात्रे. दोन मात्रे. पण आता आपण बोलताना काय बोलतो आणि संधी कशी ओरिजिनल ती पहा. एक अधिक एक हे व्हायला पाहिजे तुमचं एकैक आणि ते तयार होत असतं एक एक आणि हे झालं मराठी. जर तुम्हाला प्रश्न विचारला निव्वळ मराठी संधी कोणती तर एक अधिक एक लिहायचं एक एक आणि हे याला लिहायचं एकैक. ओके ठीक आहे. आता इतर उदाहरणामध्ये आत्रैव आणि हरैक.
आणि हरेक हा शब्द सुद्धा असाच उच्चारला तो हरेक. आपण काय म्हणतो, त्याच्याकडे हरेक माल मिळतो, पण ते व्हायला कसं पाहिजे होतं, हरैक, हर अधिक एक, अत्र अधिक एव, अत्रैव. म्हणजे याचा उच्चार झाला आई, पण आपल्या मराठीमध्ये आपण बऱ्याच याचा उच्चार ए असा करतो. म्हणून क्षण अधिक एक क्षणैक, पण एक अधिक एक एकैक म्हणण्याच्या ऐवजी त्याला काय म्हणायचं, एक एक म्हणायचं मराठीमध्ये, आणि संस्कृतमध्ये एकैक. जर तुम्हाला प्रश्न विचारला एक अधिक एकची संधी करा, एकैकच करायची, आणि निवळ मराठी संधी करा, एक एक करायची. पहा, आ प्लस ए बरोबर आई, सदा अधिक एव, इथं काय होईल सांगा, सदैव. महाधिक एकांत, महे महेकांत, महेकांत झालं. अ प्लस आई बरोबर आई, मत अधिक ऐक्य, मतैक्य. देवाधिक ऐश्वर्य, देवैश्वर्य. त्यानंतर जन अधिक ऐक्य, जनैक्य. त्यानंतर आ प्लस आई बरोबर आई, प्रजाधिक ऐक्य, प्रजैक्य. विद्याधिक ऐश्वर्य, विद्यैश्वर्य, विद्यैश्वर्य. त्यानंतर अ प्लस ओ बरोबर आऊ, या ठिकाणी जल अधिक ओघ, जलौघ. त्यानंतर उष्ण अधिक ओघ, उष्णौघ, उष्णौघ, औ. ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा, याला अपवाद आहेत काही. बिंब अधिक ओष्ठ हा शब्द आहे, तर याचं बिंबोष्ठ पण होतं आणि बिंबोष्ठ पण होतं. अधर अधिक ओष्ठ, अधरोष्ठ पण होतं आणि अधरोष्ठ पण होतं. याला दोन्ही पण प्रकारे चालतं. हे संस्कृतमधले अपवाद येते खालचे. हे काय कधी येणार नाहीत परीक्षेला प्रश्न. तुम्हाला आला तर तो एक अधिक एकैक तेवढाच प्रश्न येऊ शकतो. आता पुढचा मुद्दा आहे, हे आता रेग्युलरमध्ये आलेले प्रश्न येतात. आ प्लस ओ बरोबर औ, आ प्लस ओ बरोबर औ. या ठिकाणी गंगा अधिक ओघ, काय मग इथं गंगौघ. यथा अधिक ओदन, यथौदन. यमुना अधिक ओघ, यमुनौघ. अ प्लस औ बरोबर औ, वृक्ष अधिक औदार्य, वृक्षौदार्य. बाल अधिक औत्सुक्य, बालौत्सुक्य. त्यानंतर इतर उदाहरणामध्ये वन अधिक औषधी आणि काल अधिक ओघ, कालौघ. आणि या ठिकाणी वनौषधी. संधीमध्ये तुम्हाला या प्रकारे प्रश्न विचारतात. आता काय करायचं, संधीचा अभ्यास करताना शब्द घ्यायचा, विग्रह करून पाहायचं, विग्रहाचं परत जोडून पाहायचं. या पद्धतीने जर गेला तर तुम्हाला पटकन समजेल ते. आणि काय करायचं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त रूल्स अगोदर लक्षात ठेवायचे. म्हणजे स्वरसंधीमध्ये काय करायचं, अ आ किंवा आ यांचा आ होतो, ते एक लिहायचं, ईचा ई होतो. नंतर सयाचे स्वर संपले, विजाचे स्वर घ्यायचे. मग दीर्घाचे, मग हे काय करायचं, आधी सूत्र तयार करायचे आणि सूत्र याच्यावरती लिहून ठेवायचे भिंतीवरती. एक कागद लावला की आपोआप तुम्हाला येतात गोष्टी, बाकी काही करायची गरज नाही. म्हणजे संधी हा प्रकार तुमचा तलाठी भरतीला 3 मार्कासाठी 2 मार्कासाठी येऊ शकतो. संधी नाही 3 मार्कासाठी नाही, संधी हा प्रकार जास्त प्रश्न विचारले नाहीत. हा प्रकार पोलीस भरती जास्त विचारलाय, तुम्हाला जास्त विचारले नाही. तुम्हाला काहीतरी सगळे मिळून 4 ते 5 प्रश्न आहे संधीवरती. ठीक आहे. वन अधिक औषधी, वनौषधी. काल अधिक ओघ बरोबर कालौघ. त्यानंतर पुढचं आहे महा अधिक औदार्य, आ प्लस औ बरोबर महोदार्य, महोदार्य. याच्यामध्ये क्षमाधिक औचित्य, क्षमौचित्य. आता हे जे शब्द आहेत, हे शब्द 2 मात्रेवरून 1 मात्रेवर ओळखायचं. जर तुम्हाला वृद्धादेश संधी सांगितली तर काना, दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार. याच्यामध्ये गुणादेशामध्ये 1 मात्रा आणि वृद्धादेशामध्ये किती मात्रे, 2 मात्रे. 2 मात्रे. आता हे पाहिजे, काना असं असतं, दुसरी वेलांटीमध्ये हे असं असतं, आणि याच्यामध्ये आणखी एक असं असतं दीर्घ. ही झाली दीर्घत्व संधी. त्यानंतर दुसरी संधी गुणादेश संधी, 1 मात्रा गुणादेश संधी आणि 2 मात्रे वृद्धादेश संधी, 2 मात्रे. हे जर लक्षात ठेवलं तर तुमचा एका ओळीमध्ये संपूर्णपणे हा विषय संपून जातो. हे ओळखायला तर बरं परीक्षेला तुम्हाला की मग संधी आम्हाला अवघड आहे ते वगैरे काय काय काय, हे तुमचे नाटकं चालत नाही तिथं. तुम्हाला हे करावंच लागतं. सिलेबस मी तुम्हाला पूर्ण का शिकवणार याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण सिलेबसमध्ये कधी काय फिरकी येतील त्या सांगता येते. DMERला असंच केलंय पोरांना. DMERच्या पोरांना सांगितलं, म्हणजे अगोदर होतं त्यांचं की त्यांना फक्त होकॅब्युलरीवरती प्रश्न होता आणि त्यांनी डायरेक्टच शब्दसंग्रहावरती नाही, सिद्ध साधी शब्दावरती 4 प्रश्न विचारून टाकले. प्रत्येक परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न सिद्ध साधित आणि तत्सम तद्भवदेशी शब्दावरती विचारले प्रश्न. म्हणजे 15 पैकी जर 4 प्रश्न जर विचारले सिद्ध साधित आणि तत्सम तद्भवदेशी,
तर 15 पैकी विचार करा ना तुम्ही. म्हणजे 15ला जर तुम्ही 4 म्हणलाय तर तुम्हाला 6 चौक 24 25% प्रश्नपत्रिका फक्त त्याच्यावरती अवलंबून तुमची. मग या ठिकाणी वन अधिक औषधी वनौषधी, महाधिक औदार्य महाऔदार्य, क्षमाधिक औचित्य क्षमौचित्य. पुढचा मुद्दा आहे अपवाद. आता हे जे प्रश्न आहेत हे अपवाद का दिलेत तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला अपवाद देण्याचं कारण एक होतं, पहा या ठिकाणी काही शब्द असे आहेत की ज्यांना कुठल्याच प्रकारचा रूल लागू होत नाही, कुठलेच रूल नाहीत. संधी हा प्रकार सोपं करण्याच्या नादामध्ये हल्ला खेळ आहे. याला तुम्ही काहीच करू शकत नाही, याला दुसरा काही चान्सच नाही. पहिली गोष्ट, हा जसा सोपा उच्चार झाला त्यानुसार नियम तयार झाले. याचे नियम पुस्तकी भाषेतले नियम या ठिकाणी बऱ्याच लागू होत नाहीत. ठीक आहे, झालं. पहा, स्व अधिक ईर याच्यापासून झालं स्वैर, प्र अधिक उड प्रौढ, दश अधिक ऋण दशार्ण, सुख अधिक अर्थ सुखार्थ, अक्ष अधिक उहिनी अक्षविहिनी. हे पूर्णपणे अपवादात आहेत. आणि हे सगळं कुठे आहे सांगा? शास्त्रीय मराठी व्याकरण मोके दामले यांच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे. इथपर्यंत आपले संधीचे किती नियम झाले? तर संधीचे नियम झाले जवळजवळ 3 नियम. पहिला नियम तुम्हाला सांगितलाय मी, तो म्हणजे दीर्घत्व संधी. यामध्ये काना, दुसरी वेलांटी, दुसरा उकार. त्यानंतर दुसरा पाहिला गुणादेश संधी, याच्यामध्ये 1 मात्रा तयार होतो. आणि तिसरी पाहिली आपण वृद्धादेश संधी, याच्यामध्ये आपण 2 मात्रे पाहिले. तर इथपर्यंत सुरुवातीला. नंतर फुल फ्रिक्वेन्सी आपलं 1-1 तासाचं लेक्चर होईल. तर सकाळचे लेक्चर पाहायला विसरू नका. सकाळी मी तुम्हाला जे शिकवतोय ते माझ्या लाईफ मधलंच काय, युट्यूबवरचं सगळ्यात उत्कृष्ट लेक्चर आहेत. लक्षात ठेवा, ते उत्कृष्ट म्हणजे तुम्हाला सगळे तुमचे संकल्पना क्लिअर करणारे लेक्चर आहेत. म्हणून सकाळी लाईव्ह येत जा. आणि तलाठी भरतीचा सिलेबस आपला थोडासा 22-23 तारखेनंतर मी इंग्लिश सुरू करेल. त्यावेळेस तुम्ही चिंता करू नका. त्यावेळेस तुमचा सगळा सिलेबस मी एकदम स्लोली स्टडीली कव्हर करून देईल. 22 तारखेनंतर माझा वाढदिवस झाला की नंतर आपण इंग्लिशला सुरुवात करणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगा तलाठी फॅक्टरीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 22 तारखेला. आता माझा एक आकडा आहे मनात धरलेला. तो आकडा पूर्ण होण्यासाठी साधारणतः 250 विद्यार्थी कमी येतं ॲडमिशनसाठी. तो आकडा जर तुम्ही पार केला तर माझ्या लाईफमधले एका बॅचमधले सर्वात जास्त ॲडमिशन्स त्या बॅचला राहतील. तर विद्यार्थी तुम्ही प्रयत्न करा 22 तारखेपर्यंत तो 250चा आकडा पार जर केला तुम्ही, तर माझ्या लाईफमधले एका बॅचमधले सर्वात जास्त विद्यार्थी एक 10 ते 12 दिवसामध्ये एवढे सगळे ॲडमिशन होणार आहे. ही पहिली बॅच राहील माझी. तर यासाठी मी तुम्हाला अगदी म्हणजे विनंती करतोय की तुम्ही बाकीच्यांना पण सांगा की ॲडमिशन्स घ्या. आपण 3 टप्पे ठेवले त्याचे. आणि पुस्तक लवकर एक 22-23 तारखेच्या नंतर लगेच पुस्तक मार्केटमध्ये येते. त्याचं प्रिंटिंग सुरू झालंय, पण पुस्तक मोठं असल्यामुळं त्याला थोडासा वेळ लागेल, याची नोंद घ्यायची. आणि लवकरात लवकर आम्ही तुम्हाला तुमच्या हातात देण्याचा प्रयत्न करू. 1 महिन्यामध्ये सगळं पुस्तक पूर्ण वाचून घ्यायचं. सगळं वाचून घेतल्यानंतर मग बाकी तुम्ही तुमचे बाकीचे कोणाचे वाचायचे ते वाचा. ठीक आहे, पण पहिलं पुस्तक आमचंच वाचायचं. ठीक आहे, धन्यवाद. ओके.